नमस्कार मित्रांनो, तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनात आपण अनेकदा गोंधळून जातो. योग्य काय, अयोग्य काय, कोणावर विश्वास ठेवावा, यशस्वी कसं व्हावं, असे अनेक प्रश्न आपल्या मनात थैमान घालत असतात. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आपण अनेक पुस्तकं वाचतो, मोठमोठे कोर्स करतो. पण काय होईल जर तुम्हाला मी सांगितलं की या सर्व प्रश्नांची उत्तरं हजारो वर्षापूर्वीच एका महान गुरूंनी लिहून ठेवली आहेत? होय, मी बोलतोय आचार्य चाणक्य यांच्याबद्दल. एक असे महान शिक्षक, अर्थतज्ञ आणि राजकारणी ज्यांच्या बुद्धीने एका सामान्य मुलाला, चंद्रगुप्ताला, भारताचा सम्राट बनवलं. त्यांनी लिहिलेले चाणक्य नीती हे केवळ राजकारणासाठी नाही, तर एका सामान्य माणसाने आपलं जीवन यशस्वी, सुखी आणि सन्माननीय कसं बनवावं यासाठीचं एक परिपूर्ण मार्गदर्शन आहे. आज आपण चाणक्य नीतींच्या अथांग सागरातून असे काही मौल्यवान मोती वेचणार आहोत जे तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. चला तर मग सुरू करूया. पहिला, विद्येचे महत्त्व ओळखा. रेकग्नाइज द इम्पॉर्टन्स ऑफ नॉलेज. चाणक्य सांगतात, विद्या संपत्तीपेक्षा मोठे धन आहे. आपण सगळेच पैसा, प्रसिद्धी आणि भौतिक सुखांच्या मागे धावत असतो. पण चाणक्य आपल्याला आठवण करून देतात की या सर्वांपेक्षा मोठं धन कोणतं असेल तर ते आहे ज्ञान. पैसा आज आहे, उद्या नाही. तो चोरीला जाऊ शकतो, वाटला जाऊ शकतो, पण तुमचं ज्ञान ते तुमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. चाणक्य म्हणतात, विद्वानाची सर्वत्र पूजा होते. ज्ञानी व्यक्तीला समाजात मान सन्मान मिळतोच, पण ज्ञान हे कामधेनू गायीसारखं आहे, जे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतं, परदेशात तुमचं रक्षण आईसारखं करतं, आणि एक असं गुप्तधन आहे जे कधीच कमी होत नाही. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती कशी असो, सतत नवीन काहीतरी शिकत राहा, ज्ञान मिळवत राहा, कारण ज्ञानाशिवाय मनुष्य आणि पशुमध्ये काहीच फरक उरत नाही. 2. योग्य संगती धरा. सीक गुड कंपनी. तुमचं भविष्य कसं असेल हे ठरवणारी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची संगत. चाणक्य एका सुंदर उदाहरणाने सांगतात, ससंगतीमुळे दुष्टांमध्येही साधुत्व येते, पण दुष्टांच्या संगतीने साधूजनांमध्ये क्रूरता येत नाही. जसं मातीला फुलाचा सुगंध लागतो, पण फुलाला मातीचा वास लागत नाही. याचा अर्थ, चांगल्या आणि सकारात्मक लोकांच्या संगतीत राहिलात तर तुमच्यातले वाईट गुणही हळूहळू नाहीसे होतील. पण जर तुमची संगतच चुकीची असेल तर चांगला माणूसही लवकरच रसातळाला जातो. तुमचे मित्र, तुमचे सहकारी, तुम्ही ज्यांच्यासोबत तुमचा वेळ घालवता ते हुशारीने निवडा, कारण तुमची संगतच तुमची प्रगती आणि अधोगती ठरवते. 3. वाणीत गोडवा आणा. ब्रिंग स्वीटनेस टू युअर स्पीच. चाणक्य म्हणतात, प्रिय गोड वाणी बोलल्याने सर्व माणसं संतुष्ट होतात. म्हणून मधुर बोललं पाहिजे, बोलण्यात गरिबी नाही. तुमचे शब्द हे तलवारीपेक्षाही धारदार असू शकतात आणि मधापेक्षाही गोड. कठोर शब्द नाती तोडतात, मन दुखावतात, तर गोड शब्द तुटलेली नाती जोडतात. आणि सगळ्यात महत्वाचं, गोड बोलण्यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागत नाही. ज्या प्रकारे एक कोकिळा वसंत ऋतूची वाट पाहते आणि मगच आपल्या गोड आवाजात गाते, त्याचप्रमाणे आपणही तेव्हाच बोलावं जेव्हा आपण मधुर आणि प्रभावीपणे बोलू शकतो. जर तुमच्या बोलण्याने कोणाचं भलं होत नसेल तर चाणक्य म्हणतात, मौन पाळणं हे सर्वात उत्तम. शांत राहणं ही सुद्धा एक तपस्या आहे. 4. कामापूर्वी विचार करा. थिंक बिफोर ऍक्टिंग. आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये असे वाटत असेल तर चाणक्यांचा हा धडा कायम लक्षात ठेवा. कोणतंही काम करण्यापूर्वी नीट विचार करा. ते सांगतात, डोळ्यांनी चांगल्या रीतीने पाहूनच मग पाऊल टाकावे, पाणी वस्त्राने गाळून प्यावे आणि शास्त्रानुसार गोष्टी करावी. याचा आजच्या काळातला अर्थ काय? कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. कोणतीही गोष्ट लगेच त्यावर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर काही शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा. कोणतेही मोठं काम सुरू करण्यापूर्वी त्याची पूर्ण योजना बनवा. इम्पल्सवर नाही तर इंटेलेक्टवर काम करा, कारण विचारपूर्वक उचललेलं एक पाऊल तुम्हाला 100 चुकांपासून वाचवतं. 5. मनातली गोष्ट गुप्त ठेवा. कीप युअर प्लॅन्स सिक्रेट. हा चाणक्यांचा एक अत्यंत महत्वाचा आणि व्यावहारिक सल्ला आहे. ते म्हणतात, आपल्या मनात कल्पना केलेले काम तोंडाने सांगू नये. मंत्र्यांसारखं गुप्त होऊन त्यांचं रक्षण करावं. तुमचे प्लॅन्स, तुमची योजना, तुमची स्वप्न ती पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका. का? कारण जेव्हा तुम्ही तुमच्या योजना लोकांसमोर मांडता तेव्हा काही लोक तुमची खिल्ली उडवतात, काही जण तुमच्या मार्गात अडथळे आणतात, तर काही जण तुमच्यावर जळू लागतात. तुमचं काम पूर्ण झाल्यावर तुमचं यश सगळं काही बोलेल. त्याचबरोबर तुमचं आर्थिक नुकसान, घरातली भांडणं किंवा तुमचा झालेला अपमान या गोष्टी गुप्त ठेवा, कारण लोकांना सांगून सहानुभूती नाही तर केवळ चेष्टाच मिळते. 6. नात्यांची खरी परीक्षा. द ट्रू टेस्ट ऑफ रिलेशनशिप्स.
आपल्या आजूबाजूला नात्यांचं एक मोठं जाळं असतं, पण यातलं कोणतं नातं खरं आणि कोणतं खोटं हे कसं ओळखावं? चाणक्य सांगतात, संकट ही आपल्या माणसांची खरी ओळख करून देणारी परीक्षा असतात. ते म्हणतात, नोकराची ओळख कामावर पाठवल्यावर, भाऊबंधाची ओळख दुःखाच्या वेळी, मित्राची ओळख संकटात आणि पत्नीची परीक्षा संपत्तीचा नाश झाल्यावरती होते. चांगल्या काळात सगळे सोबत असतात, पण जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा तुमच्या पाठीशी जो खंबीरपणे उभा असतो तोच तुमचा खरा सोबती. अशा खऱ्या नात्यांना जीवापाड जपा. 7. अतिचा त्याग करा. अवॉइड एक्स्ट्रीम्स. आयुष्यात संतुलन खूप महत्वाचं आहे. कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त झाली की ती घातक ठरते. चाणक्य म्हणतात, अति सर्वत्र वर्ज्य येतं, म्हणजेच अति टाळा. ते उदाहरण देतात, अति सुंदर असल्यामुळेच सीतेचं अपहरण झालं, अति घमंडी असल्यामुळे रावण मारला गेला आणि अति दानी असल्यामुळे राजा बळीचा छळ झाला. याचा अर्थ, कोणतीही गोष्ट मग ती चांगली असो वा वाईट, तिचा अतिरेक करू नका. अति प्रेम, अति राग, अति गर्व, अति दान किंवा अति काम या सगळ्या गोष्टी शेवटी नुकसानच करतात. जीवनात संतुलन साधा. तर मित्रांनो, ही होती आचार्य चाणक्यांच्या अथांग ज्ञानसागरातील काही निवडक मोती. ज्ञान मिळवा, चांगली संगती ठेवा, गोड बोला, विचार करून कृती करा, आपल्या योजना गुप्त ठेवा, खऱ्या नात्यांची पारख करा आणि जीवनात संतुलन साधा. हे धडे हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेले असले तरी आजही तितकेच खरे आणि उपयोगी आहेत. चाणक्य नीती आपल्याला केवळ यशस्वी होण्यासाठी नाही, तर एक चांगला, समाधानी आणि सन्माननीय माणूस म्हणून जगण्यासाठी मार्गदर्शन करते. यांपैकी कोणता धडा तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि चाणक्यांच्या अशाच काळातील ज्ञानाबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत शिकत राहा आणि प्रगती करत राहा. धन्यवाद.